जे काही धम्माला सधम्मरूप असण्यासाठी जे काही भगवान बुद्धानं सांगितलं होतं की त्यासाठी मानवाच्या अंगामध्ये, शरीरामध्ये किंवा मनामध्ये जे काही समता असायला पाहिजेत, दयाभाव असायला पाहिजेत, करुणा असायला पाहिजेत, तर हे आपण बघितलं होतं. आता आज आपण जे चौथा खंड आहे या ग्रंथाचा चौथा खंड चालू करणार आहोत आणि त्यामध्ये धर्म आणि धम्म याबद्दल सांगितलेलं आहे. यामध्ये पहिला आपण धर्म आणि धम्म बघणार आहोत. तर धर्म म्हणजे काय? धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्यांचा एक ठराविक असा अर्थ नाही. तर जे काही धर्म आहे तर त्या धर्माचा अलग अलग अर्थ काढले जाते. जसं की धर्म म्हणजे कोणी कोणी जातीला म्हणते की कोणता बुद्ध धर्म असेल किंवा दुसरे इतर धर्मे असतील तर याला सुद्धा धर्म म्हणतात. त्यानंतर धर्म धर्म म्हणजे काय तर त्याचा अर्थ असा बी होऊ शकते की मी जे काही करायचं काम जे सद्गतीला लागेल, कल्याणाला लागेल तसं करणारं जे काम आहे त्याला बी धर्म म्हणतात ना की मग माझा धर्म असा, माझा धर्म काहीतरी काम करायला पाहिजे ते माझा धर्म आहे. अशा प्रकारे त्याचा तेही अर्थ होते. तर अशा प्रकारे अलग अलग धर्माचे अर्थ प्रत्येक पद्धतीनुसार निघतात. तो शब्द अनेक अर्थी आहे. यांचे कारण धर्म हा निरनिराळ्या अवस्थांमधून गेलेला आहे. एका अवस्थेतील त्याचा अर्थ मागील किंवा पुढील अवस्थातील अर्थाशी समान नाही, तरी त्या सर्व अवस्थांसंबंधी हा एकच शब्द वापरला जातो. आता याच्यामध्ये जे काही भविष्यामध्ये होऊन गेलेलं आहे तर त्यांच्यासाठी धर्म यांचा अलग अर्थ तयार होते. तर जे काही पुढे समोर भविष्यामध्ये काही होणार आहे तर त्याच्यामध्ये अशा शब्दासाठी धर्म याचा अर्थ हा वेगळा तयार होते. धर्माचा आशय कधीही निश्चित असा नव्हता. तो वेळोवेळी बदलत गेलेला आहे आणि पुरातन काळापासून धर्म याचा जे काही अर्थ आहे हा अर्थ बदलत गेलेला आहे. प्रत्येक समजा 100-200 वर्षाच्या नंतर त्या धर्म याचा अर्थ बदलत गेलेला आहे. त्याच्यामुळं कोणताही एक अर्थ त्या धर्माचा राहिलेला नाही. वीज, पाऊस, पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारण भाव आदी मानवाला स्पष्ट करता येत नसत तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणत. प्रारंभी धर्म आणि जादू ही एकरूप होती. आता पहिल्या काळामध्ये जे काही पाऊस वगैरे पडाव किंवा पूर यायला पाहिजे कवा पहिलं सुकं पडत गेलं बघा, कितीतरी दिवसेंदिवस पाणी पडत नसतं तर मग त्या शेतकऱ्याचं काही जे पीक आहे ते पीक निघत नव्हतं. पूर्ण असे ते जमीन पूर्ण बंजर होऊन जात गेली. तर अशा टायमाला ते काही नवस करायचे, काही पूजा अर्चा करायचे. तर अशा प्रकारचा जे काही चमत्कारिक प्रयोग करी तर त्याला जादू म्हणत. आणि जादू म्हणत तर त्याला सुद्धा प्रारंभी धर्म किंवा जादू असा एकसारखं समजा नाव होतं. की समजा शेतात पाणी पडत नसेल, शेतकऱ्याचे नुकसान होत असेल तर माझा धर्म आहे समजा काही ना काही मी त्याच्यासाठी केलं पाहिजे, काहीतरी जादू मंत्र म्हणा काही ना काही केलं पाहिजे मी आणि वरून पाऊस पडला पाहिजे. तर या कामाला सुद्धा धर्म म्हणतात. आताच्या काळात बघ आता सुटलं, नाही तर याच्या एक 5-10 वर्षाच्या अगोदर जर विचार केला बघितलं असेल कोण तर पाऊस वगैरे पडत नसेल त्यावेळेस काय करत गेले, ते लिंबाचा पाला काहीतरी ते लाकडाला बांधायचे, 2 असं खांद्यावर घेऊन जायचे, काहीतरी म्हणतात बघा त्याला, आणि ती एक बेंडकुळी त्याला बांधायची. तर अशा प्रकारच्या काही काल्पनिक काहीतरी म्हणत गेले तर अशा काल्पनिक काही गोष्टी आहेत. तर हे या अशा गोष्टीसाठी करत गेले आणि तो सुद्धा धर्म किंवा जादू अशा प्रकारे ओळखला जात होता. धर्माच्या विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत धर्माने विश्वास, धार्मिक कर्मकांड, विधी, प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारण केले. आणि त्यानंतर जे काही धर्म आहे तर त्या धर्माचं जे काही विकास झाला आणि विकास होऊन त्याचं दुसऱ्या अवस्थेमध्ये परिवर्तन झालं आणि परिवर्तन होऊन त्या धर्माचं विश्वास किंवा धार्मिक किंवा काही कर्मकांड विधी असेल याच्यासाठी त्या धर्माचा उपयोग होऊ लागला. परंतु ह्या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून
त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजे गौण आहे. परंतु या जे काही गोष्टी आहेत तर हे मूळ धर्म नाही आहे. तर हे धर्मापासून अलग अलग समजा लोकांनी कालांतराने वेगवेगळे त्याचे अर्थ बनवलेले आहेत. धर्माच्या केंद्रबिंदूला ज्या विश्वासापासून प्रारंभ होतो तो विश्वास असा की अशी ही शक्ती आहे की जिच्यामुळे सर्व चमत्कार घडून येतात, परंतु जी आदिमानवाच्या सामर्थ्याकडे पलीकडे आहे. या अवस्थेत जादूची महती कमी झाली आणि कालांतरानं काय झालं की जे काही धर्म आहे तर या धर्माचा जे काही केंद्रबिंदू आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याचं तर ची संख्या वाढत गेली आणि ते संख्या वाढत गेल्यामुळं काय झालं पुढं की त्याच्यामुळं काहीतरी चमत्कार वगैरे निर्माण झाले किंवा घडून येतात असे म्हणू लागले. आणि अशामुळं जे काही जादू होती, जे ज्ञान वगैरे काही समजा लोकांना समजा समजू लागलं, त्याच्यानंतर जे काही जादूची जी काही महती होती तर ही महती नंतर कमी झाली. प्रारंभी ते अज्ञात व अज्ञेय शक्ती सैतानी समजली जाई, परंतु पुढे असे वाटू लागले की ते कल्याणकारीही आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे काही जादू आहे तर ही जादू अगोदर एक सैतानाची काहीतरी ताकद असं मानत गेले. की आता म्हणतात बघा, कोणी एखादं झाड जर वाळलं की नाही, सुकलं झाड समजा, तर 10 लोक त्याला बघणार आहे की नाही, 10 वेगवेगळ्या प्रकारचे त्याला नावं ठेवतात. कोणीतरी करणी केली असेल, कोणीतरी हे केलं असेल, कोणीतरी केलं असेल, कोणीतरी वाळवला असेल, कोणीतरी ती कृती त्याच्यावर करून बघितली असेल, म्हणतात की नाही. तर अशा प्रकार अगोदर काहीतरी चमत्कार समजत गेलं आणि अशा प्रकारची काही जादू समोर येत गेली. परंतु समोर जे काही अशा प्रकारची जादू आहे तर त्यातून पुढे जादू कशासाठी एक कल्याणकारी झाली लोकांच्यासाठी की कोणी एखादं समजा की आपल्या घरी माणूस बिमार पडलं की मग कोणतरी आहे बाबा, त्याचा कोणतरी देव आहे, कोणतरी माणूस आहे, त्यानं ते काहीतरी लिंबाचे हे लिंब फोडते, काही ना काहीतरी हे करते, त्याला सांगते, मग चला त्याच्याकडून घेऊन. तर याच्यासाठी त्याचे पुन्हा एक उपयोग होऊ लागला आणि लोक आपल्या काहीतरी कल्याणासाठी त्या गोष्टीचा उपयोग करू लागले. ती कल्याणकारी शक्ती प्रसन्न करून घ्यावायला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी विश्वास, कर्मकांड, विधी आणि यज्ञ याची आवश्यकता भासली. आणि जेव्हा जे काही आपल्या कल्याणासाठी जर काही बिमारी असेल किंवा काही आपल्याला सुख लाभत नसेल अशा ह्याच्यामध्ये लोक जात गेली तिकडं की काही ना काहीतरी आपण तिकडं जाऊन जे काही बिमारी असेल, जे काही असेल त्याही आपण दूर केली पाहिजे. तर अशामुळं काय झालं, जशी जशी लोकांच्या तिकडे ते जावा वाढू लागला तर त्याच्यानंतर त्या माणसाकडे जसं समजा एखादा डॉक्टर आहे, ते डॉक्टर नवीन जर झालेला असेल तर ते नवीन झालेला डॉक्टर 50 रुपये 100 रुपये फीस ठेवते. जशी त्याच्याकडे आवक वाढली, जसे पेशंट जास्त येऊ लागले की सरळ त्यानं 300-350 फीस करते. तर अशाच प्रकार हे जे काही जे लोक आपल्या बिमारीसाठी किंवा कल्याणासाठी एखादा समजा माणूस असेल, कोणी कर्मकांड करत असेल आणि त्याच्याकडे जाण्याची जर आवक वाढली की पुन्हा त्याच्यातून काय झालं, मग त्यानं अगोदर फक्त काहीतरी झाडपाला दिला असेल किंवा काय ना काहीतरी छाछू केला असेल, परंतु कालांतरानं जेव्हा लोकांची आवक आपल्याकडे वाढली त्यानंतर त्यानं काय केलं की कर्मकांड करावे लागतात, कपडे घ्यावे लागतात, काहीतरी काजू बदाम आणून द्यावे लागतात, एखादं बकरं कापावं लागते, यज्ञ करावे लागतात, मंत्र करावे लागतात. अशा प्रकारची सुधारणा म्हणजे त्या लोकांमध्ये असा म्हणजे फरक निर्माण झाल्यानंतर यानंतर ह्या शक्तीला ईश्वर आता निर्माता अशी संज्ञा देण्यात आली. आणि त्यानंतर हे जे काही शक्ती आहे की समजा आपण एखादं बिमार एखादं समजा आहे म्हणून बघायला गेलो की बाबा काय झालं काय नाही, बाहेर झालं की आतलं झालं की काय झालं की काही नाही, मग तिथे गेल्यानंतर ते सांगणार की याला बाहेर झालेलं आहे आणि मग याला एक बकरं कापावं लागते, नाहीतर मग काहीतरी 50-50 लोक जेव्हा व्हावं लागतात, गोड भात करावं लागते, हे करावं लागते, ते करावं लागते. तर हे अशी जी परंपरा नंतर निर्माण झाली तर या परंपरेमध्ये किंवा तो जो काही माणूस विलाज करतो, जे काही सांगतो त्याच्यामध्ये ईश्वराची किंवा काहीतरी शक्ती आहे असं गृहीत धरल्या गेलं किंवा पुढे अशी त्याची भ्रम झाली. यानंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली अशी समजूत रूढ झाली. आणि त्याच्यानंतर कालांतरानं काय झालं की त्या माणसानं सांगितलं की मी देव आहे, आम्ही तुमचं काही दुखणं असेल, हे असेल, ते असेल, बरं करतो. असं म्हणत कालांतरानं कोणीतरी देव आहे आणि त्या देवानं हे ईश्वर निर्माण केलेलं आहे, सर्व त्याच्या हातामध्येच आहे.
अशा प्रकारची समजूत निर्माण झाली। या अवस्थेनंतर माणसाला आत्मा आहे तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकीच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर जाब द्यावा लागणार आहे अशी समजूत रूढ झाली। आणि जेव्हा देव कोणीतरी आहे किंवा कोणीतरी ईश्वर आहे किंवा कोणीतरी या सृष्टीचा निर्माता आहे असं जेव्हा लोकांच्या मनामध्ये बसलं की मग काय झालं की मग ते देव आहे, मग आपण चांगले काम केले पाहिजे आणि चांगले काम केले तरी या जन्मामध्ये मुक्ती मिळेल, नाही तर आपल्याला नरकामध्ये जावं लागेल, पुन्हा आणखी पुढच्या जन्मामध्ये परत यावं लागेल। मग पुढच्या जन्मामध्ये आल्याच्या नंतर कोणी काहीतरी समज कोणी एखाद्या मांजराच्या पोटी जन्म घेईल, कोणी एखाद्या डुकराच्या पोटी जन्म घेईल, अशा प्रकारची काही समजूत निर्माण झाली। आणि याच्यातून मग कोणीतरी आत्मा आहे जे मागच्या जन्मी होता आता आहे आणि मी मेल्याच्या नंतर राहणार आहे आणि ती पुढच्या जन्मामध्ये आणखी कुठे ना कुठेतरी जाणार आहे अशी एक समजूत निर्माण झाली। धर्म विचाराचा विकास थोडक्यात वरीलप्रमाणे सांगता येईल। देवावर श्रद्धा, आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वर पूजा, चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा, प्रार्थना विधी व यज्ञयाग इत्यादी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म आणि ते सर्व असे धर्म या शब्दाने व्यक्त होतात। आणि याप्रमाणे धर्म या धर्माची जे काही व्याख्या असेल, जे काही अर्थ असेल तर हे दिवसेंदिवसानं कालांतरानं बदलत राहिलेला आहे। आणि पुढे चालून याच्यामध्ये जे काही देवासंबंधी काही विश्वास असेल, जे काही ईश्वराची पूजा असेल किंवा काही आपला आत्मा म्हणून असेल, प्रार्थना विधी असेल, यज्ञयाग असेल, अशा प्रकारचे रूढी तयार झाल्या। त्यानंतर धर्मापासून वेगळा कसा धर्मापासून वेगळा कसा, आता यामध्ये जे काही धम्म आणि धर्म, आता बघा बरेच लोकांना हे कळत नाही, त्यानं काय म्हणतात माहिती आहे का, धम्म आणि धर्म एकच, परंतु धम्म हा वेगळा आहे आणि धर्म हा वेगळा आहे। तर ते वेगळा कसा, भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितो तो धम्मापासून मूलतः भिन्न आहे। तेव्हा भगवान बुद्ध ज्या गोष्टीला धम्म म्हणतात तर तो धम्म धर्मापासून फार वेगळा आहे। भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतो तो युरोपियन धर्मवेत्याने त्याला रिलिजन म्हणून संबोधितात, त्यांच्याशी काही अशी समान आहे। आणि त्यानंतर भगवान बुद्ध ज्या धम्माला धम्म म्हणून म्हणतात तर हा धम्म म्हणजे काय आहे की आपल्या भारतामध्ये नव्हता, पण जे काही युरोप खंडामध्ये काही असेल तर तिच्यामध्ये जे जे काही धर्मवेते होते किंवा जे काही एक धर्माबद्दल काहीतरी ज्ञान देणारे काही लोक होते तर ते रिलिजन म्हणजे एक नाथ, समजा आपलं नाथ, तर हे नाथ जे आहे तर या नाथ्यापासून तो धर्म असा जो शब्द आहे तो समोर आलेला आहे। आता नाथ म्हणजे आता आपल्या याच्यात काय धर्म म्हणजे काय म्हणतात माहिती आहे का, हे या धर्माचा त्या धर्माचा हे नातं तयार झालं, परंतु अशा कोणत्याही प्रकारचं नातं नाही। काल आपण बघितलेलं आहे की त्या एका देशामध्ये फक्त दोनच जाती आहेत, कोणत्या जाती, मालक आणि नौकर, आणि त्या ठिकाणी दोन्ही जाती एकूण एकाला लागून राहतात, म्हणजे मालकाचं नौकराशिवाय जमणार आणि नौकराचं मालकाशिवाय जमणार, म्हणजे नौकराचाच मालक आणि मालकाचाच नौकर, हे फक्त दोनच जाती बाहेर देशामध्ये आहेत। परंतु आपल्या भारतामध्ये मात्र अलग अलग 4 प्रकारचे वर्ण होते आणि त्या वर्णाला धर्म म्हणण्यात आलेला आहे। परंतु या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही, त्या दोहोंमधील भेदही थोर आहेत। आणि अशा प्रमाणे जे काही धम्म असेल किंवा धर्म असेल तर याच्यामधला जे काही फरक जास्त असा काही मोठा नाही आहे। याच कारणास्तव युरोपियन धर्मवेतेने बुद्धाच्या धर्माला म्हणून मानायला तयार नाहीत। आणि या कारणामुळे जे काही भगवान बुद्ध सांगतात ना की भगवान बुद्धाने जो धम्म हे शब्द घेतलेला आहे ते धम्म कुठून घेतलेला आहे, युरोपियन म्हणून घेतलेला आहे। आणि त्यामुळं जे काही इथले जे काही धर्मवेती लोक आहेत, जे धर्माचे वेडे लोक, जे काही धर्माला जे काही धम्म त्यांची जे काही व्याख्या वेगळी आहे, जे ब्राह्मणी याच्यानुसार जे काही धम्म त्यांची व्याख्या वेगळी आहे, हे लोक मात्र जे बुद्धाचा धम्म आहे त्या धम्माला मानत नाहीत। या गोष्टीबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही, धम्माला रिलिजन म्हणून मानण्यात तोटा त्यांचाच आहे, त्यामुळे त्यांच्या रिलिजन मधील वैगुण्य स्पष्ट होते। आणि हे जे काही ब्राह्मणी धम्माला मानणारे जे काही लोक आहेत तर हे भगवान बुद्धाचा जो काही धम्म शब्द आहे तर त्या धम्माला मानत नाहीत, तर तो भगवान बुद्धाचा जो धम्म आहे ते बरोबर नाही म्हणतात, आमचा धम्म बरोबर आहे,
तर असं जे काही मानत नाही, तर यामुळं दुसरं कोणाचाही तोटा होणार नाही, नुकसान होणार नाही. तर नुकसान कोणाचं होणार? त्याच ब्राह्मण लोकांचं होणार की तो या गोष्टीला स्वीकारत नाही. या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो रिलिजन पासून वेगळा कसा आहे हे दाखविणे अधिक सोयीस्कर ठरेल. आणि याप्रमाणे जो काही ब्राह्मणाचा जो काही धम्म असेल तर या गोष्टीचा विचार करून काही फरक पडणार नाही, त्यामुळे आपण त्या गोष्टीचा विचार नाही केलेला बरा, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. असे म्हणतात की रिलिजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतः पुरताच मर्यादित ठेवावा, सार्वजनिक जीवनात त्यात अवसर देऊ नये. यांच्या उलट धम्म हा सामाजिक आहे, मूलतः व तत्वतः तो सामाजिक आहे. आणि यामध्ये जो काही धम्म सांगितलेला आहे तर हा धम्म सामाजिक आहे, समाजाचा नाही. सामाजिक म्हणजे समाजाच्या मध्ये येणारा आहे, जो समाज निर्माण करणारा नाही. धम्म म्हणजे सदाचरण, म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसातील व्यवहार उचित असणे. आणि जो भगवान बुद्ध जो धम्माचा अर्थ सांगतात तर तो धम्माचा अर्थ काय आहे की एकूण एका विषयी सदाचरण ठेवणे, एकूण एका विषयी जे काही आपला सद्भाव ठेवणे, करुणाभाव ठेवणे म्हणजेच धम्म आहे. आणि यामुळे हे जर भाव आपण जर ठेवले, समजा करुणाभाव ठेवला, आपण दयाभाव ठेवला, तर हे जर भाव आपण जर ठेवला तर प्रत्येक माणसातलं जे काही व्यवहार असेल, जे काही नातेसंबंध असतील तर हे नातेसंबंध चांगले घट्ट होतील की नाही. तर यामुळे हे धम्म जे काही आहे हा धम्म सदाचरणाचा धम्म आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही. आणि म्हणून धम्माचा अर्थ काय की एकूण एकासोबत सदाचरण असेल, करुणामय वातावरण असेल, प्रेमभाव असेल, हे ठेवण्यासाठी असते. आणि मग समजा एखादाच माणूस कुठेतरी जंगलात असेल तर मग त्याला धम्माची गरजच नाहीये, कारण ते कोणाच विषयी करुणाभाव ठेवल, कोणाविषयी सदाचरण ठेवल, कोणासाठी दयाभाव ठेवल, तर गरजच नाही आहे. तर जिथं समाजामध्ये म्हणजे जिथं एकापेक्षा जास्त लोक राहतात त्या ठिकाणी या गोष्टीची गरज आहे. परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा पाहिजेच, त्यापासून सुटका व्हायची नाही. म्हणजे आता सांगल्याप्रमाणे जिथं एकापेक्षा जास्त माणसं असतील त्या ठिकाणी धम्माची गरज पडणार आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असू शकत नाही. समाजाला खालीलपैकी कोणता तरी एक पर्याय पसंत करावा लागतो. समाज वाटेल तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाही, कारण धम्म हे शासनाच्या साधनावरून वेगळे आहे. आणि जो काही धम्म आहे तर हा धम्म प्रत्येकाला पर्याय म्हणून आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलाच पाहिजे, जे समाजामध्ये असलाच पाहिजे. परंतु तो जो काही धम्म असेल तर ज्याला शासन म्हणजे समजा आता शासन म्हणजे असं नाही समजा की गव्हर्नमेंटचं शासन असं नाही आहे, सरकारी शासन असंच नाही आहे. पहिल्या काळामध्ये राजा महाराजा होता, त्यांचे मंत्रीगण होते, त्याचे नौकर चाकर होते, त्याच्यामध्ये बी होते. किंवा एखादा शेतकरी असेल आणि त्या शेतकऱ्याच्या इथं एखादा नौकर असला समजा शेतामध्ये काम करणारा जरी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हा जो काही धम्म आहे हा धम्म त्या ठिकाणी सुद्धा निवडला जाऊ शकते. असा समाज अराजकता मार्ग स्वीकारेल. दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजे हुकुमशाही याची शासनासाठी निवड करू शकेल. आणि जसं काही पोलीस असतील किंवा काही हुकुमशाही असतील, जे काही सरकारी ऑफिसर असतील तर त्या ठिकाणी या गोष्टीची गरज पडणार नाही. म्हणजे कसं की समजा आता दवाखाना आपण सर्वात जास्त बघा दवाखान्याचा आपण अनुभव घेतो. दवाखान्यामध्ये जे जाणारा माणूस असते ते प्रत्येक जण कोणी ना कोणीतरी आपले नातेसंबंध बिमार आहे म्हणून त्या ठिकाणी जाते, बरोबर आहे की नाही. आणि तिथे गेल्याच्या नंतर प्रत्येक जण किंवा प्रत्येक माणूस त्या डॉक्टरला काय म्हणते की मुळा पेशंट लय सिरियस आहे, मला अगोदर जागा द्या, मला अगोदर बेड द्या, माझ्या जे काही मुलगा असेल पेशंट असेल अगोदर ट्रीटमेंट करा. परंतु हे जेव्हा म्हणतात म्हणजे आपण असंही म्हणतो की तुम्हाला माणुसकीच नाही का, असं नाही का, तसं नाही का, आमच्या पेशंटची तब्येत जास्त बिघडली तुम्ही याच्याकडे लक्ष देईना, असते की नाही. परंतु या ठिकाणी हा जो काही प्रेम भाव आहे किंवा जे काही धम्म आहे
हा धम्म काम करेल का? काम करणार नाही, कारण त्याला त्याची ड्युटी करायची आहे आणि त्याला आपलं जे लेकरू किंवा आपलं जे पेशंट जे आहे हे लाडाचं नाही आहे, त्याला सगळेच पेशंट लाडाचे असतात. त्याच्यामुळे पाळीवाल्याने त्यांना सगळ्याची ट्रीटमेंट करते आणि ते कोणाला असं बी म्हणत नाही की मी याची ट्रीटमेंट करतो त्याची करत नाही, असं बी म्हणत नाही. बरोबर आहे की नाही? पण त्याला त्याची तिथे ड्युटी करायची असते, कर्तव्य करायचे असते. तर असं ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी धम्म असेल किंवा करुणाभाव असेल हे जमत नाही. दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजे हुकुमशाही याची शासनासाठी निवड करू शकेल. आणि तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल. आणि यामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की समाजामध्ये काही धम्माचं जे काही उल्लंघन कोणी करत असतील समाजामध्ये, बरं कोणत्या सरकारी ऑफिसमध्ये नाही, समाजामध्ये अगर कोणी समजा उल्लंघन करत असेल, धम्माचं उल्लंघन करत असेल तर त्याला शासन करणारा कोणी ना कोणीतरी एखादा मॅजिस्ट्रेट नावाचा स्वीकार करू शकते. म्हणजे ज्याप्रमाणे समजा आता आपण म्हणतो समजा की समजा आता दोन शेजाऱ्यामध्ये समजा भांडण होत असेल तर तिसरा माणूस एखादा कोणतरी असेल ना समजा एखादा चांगला थोडासा विचारपूर्वक असणारा त्याला माणूस बोलवतात किंवा ते आपण म्हणू की काय झालं उपास आहे, मग हे दोघंही आपली बाजू मांडतात. यानं म्हणते त्यानं मला शिवी दिली, त्यानं म्हणते मला त्यानं अगोदर चापट मारली, अशा म्हणून दोघांचा वाद निर्माण होते. तर अशा प्रकारचे जे काही वाद निर्माण होतात तर अशा ठिकाणी सामाजिक जे काही धम्म असेल ते एखादा मॅजिस्ट्रेट म्हणजे एखादा काहीतरी जे वाद जे काही निर्माण झालेलं आहे ते कमी करणारा माणूस असे ठेवू शकतात. म्हणजे ते तिसऱ्याने यावं, याचा वाद सोडून द्यावा की बाबा ठीक आहे जाऊ दे, त्यानं तुला चापड मारली, त्यानं तुला शिवी दिली, संपलं, फिटमफाट असं म्हणतात की नाही. तर अशा प्रकारचं कोणी एखादा ठेवू शकतात असं सांगल्या जाते. अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो. फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकून शकते. ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्याने धम्माचा स्वीकार केला पाहिजे. आणि यामुळं समाजामध्ये अगर कोणाला स्वातंत्र्य पाहिजे की आपण कोणी कोणाचा म्हणजे ऐकून राहणार नाही, एकूण एकाच्या समजा दुसरं एकूण एकाचं सगळ्याच ऐकून राहायचं, एकूण एकाचं सगळं प्रेम भावनेनं राहायचं, तर अशा प्रकारचं जर करायचं असेल तर अशामुळे काय होते की स्वातंत्र्य टिकून राहते. ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्याने धम्माचा स्वीकार केला पाहिजे. धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय, प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता काय असावी. प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी, खुल्या समजुतीची जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धाने प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन कोनशिलांपैकी एका कोनशिले इतके महत्व दिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही प्रज्ञा आहे तर त्या प्रज्ञेला जे बी काही महत्व दिलेलं आहे भगवान बुद्धांनी, तर त्या प्रज्ञेला आपलं काही जे धम्म आहे त्या धम्मापेक्षा थोडी जागा म्हणजे थोडं महत्व दिलेलं आहे असं त्या ठिकाणी सांगले जाते. करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता काय. करुणा म्हणजे प्रेम, करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्यांची उन्नती होऊ शकत नाही. म्हणूनच बुद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोनशिलेइतके महत्व दिलेले आहे. आणि अशा प्रकारे जे काही करुणा आहे या करुणेशिवाय माणसाच्या जीवनामध्ये जे काही अधोगती असेल प्रगती असेल हे प्रगती शक्य नाही. किंवा जे काही आपण कमाई करायचं म्हणतो हे कमाई शक्य नाही. कमाई करायची असेल, प्रगती करायची असेल, आपलं जे काही संसार असेल, जे काही घर असेल याला जर उन्नतीवर न्यायचं असेल तर त्या ठिकाणी करुणा हे सर्वात जरुरी आहे असं म्हणतात. ही झाली बुद्धाच्या धम्माची व्याख्या. रिलिजनच्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे. बुद्धाची धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगात जुळणारी वाटावी अशी आहे. आणि यामुळं भगवान बुद्धाचं आता बाकीचे जे काही धम्म आहेत हे धम्म कालांतरानं बदलत गेलेले आहेत, परंतु जे काही बुद्धाचा धम्म सांगितलेला आहे तर हा धम्म मात्र जेव्हा बुद्ध असताना बुद्धाच्या काळातही सांगलेला असताना सुद्धा तो आजपर्यंत जशाच तसाच आहे. म्हणजे भगवान बुद्धाने तेव्हा सांगितलं होतं की धम्म म्हणजे काय, तर एकूण एकावर समजा आपण जीव लावला पाहिजे, करुणा दयाभाव तयार केला पाहिजे. आणि आज सुद्धा तेच धम्म आहे की एकूण एकावर आपण जीव लावला पाहिजे, करुणा मैत्री भावना निर्माण केली पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी सांगले जाते. ती जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे. ती कोणापासून उसनी घेतलेली नाही आणि ती किती सत्य आहे. प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म. आणि रिलिजन आणि धम्म यामध्ये महदंतर आहे. आणि अशामुळे जे काही रिलिजन आहे
आणि जे काही धम्म आहे ते याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळं प्रज्ञा आणि जे काही करुणा आहे तर या दोन्हीचं काही मिश्रण जे आहे ते म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म. म्हणजे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये प्रज्ञा असायला पाहिजे आणि करुणा असायला पाहिजे, म्हणजे धम्म निर्माण होतो. धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन. धर्माचे प्रयोजन काय, धम्माचे प्रयोजन काय, ती प्रयोजन एकच आहेत का भिन्न आहेत. आता यानंतर जे काही धर्माचं प्रयोजन म्हणजे गरज, म्हणजे धर्म का असायला पाहिजे, तर त्या का असायला पाहिजे धम्म आणि धर्म सुद्धा का असायला पाहिजे याचं सुद्धा स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. या दोन प्रश्नाची उत्तरे बुद्धाच्या शून्यखत्त आणि पोठपाद या ब्राह्मणाबरोबर झालेल्या संवादात आढळतात. एकदा भगवान मल्लाच्या अनुपीय या नगरात राहत होते. आता एक वेळेस भगवान बुद्ध जे आहे तर हे एक मल्लाचं एक अनुपीय नगर होतं. तर या नगरामध्ये वास्तव्यामध्ये राहत होते. त्या प्रसंगी एके दिवशी अगदी सकाळी चिवरे धारण करून हातात भिक्षापात्र व दुसरे चिवर घेऊन त्याने भिक्षाटनासाठी नगरात प्रवेश केला. आणि त्या अनुपीय नगरामध्ये राहत असताना भगवान बुद्धानं सकाळी उठल्याच्या नंतर एक आपलं जे काही भिक्षापात्र असते ते भिक्षापात्र घेतलं आणि एक चिवर आपल्या हातामध्ये घेतलं आणि भिक्षाटनासाठी त्या नगरामध्ये निघाले. रस्त्यात त्यांना असे वाटले की भिक्षेसाठी इतक्या सकाळी जाणे योग्य नव्हे, म्हणून तो परिवारजक भगवा यांच्या आश्रमात त्यांना भेटण्यास गेले. आणि तो सकाळी गेल्यामुळं जाता जाता त्यांना असं वाटलं, भगवान बुद्धाला असं वाटलं की बाप आपण खूप सकाळी चाललेले आहोत आणि एवढ्या सकाळी कदाचित म्हणजे लोकांचे समजा स्वयंपाक झाले नसतील, त्याच्यामुळे आपल्याला त्याला भिक्षा देणार नाहीत वगैरे असे कारण त्याच्या मनामध्ये आल्यामुळं भगवान बुद्धानं काय ठरवलं की मी कुठेतरी थोडं थांबू काय की. आणि असा विचार केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मधात एक परिवारजक होता भगवा नावाचा. तर त्यांच्या आश्रमामध्ये त्या परिवारजकाला भेटण्यासाठी भगवान बुद्ध गेले. भगवानांना पाहून भगवा उठला आणि अभिवादन करून म्हणाला, भगवान या आसनावर बसावे. आणि जसं भगवान बुद्ध आपल्याकडे येत आहेत हे त्या भगवान बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तो भगवान बुद्धाच्या समोर आला आणि भगवंताला म्हणाला की या भगवान आणि या आसनावर आपण बसा. भगवान बसल्यानंतर भगवा एका लहान आसनावर बसला आणि भगवंताला म्हणाला. आणि त्यानंतर भगवान बुद्ध एका आसनावर बसल्याच्या नंतर जे काही भगवा आहे हा भगवा, आता भगवा म्हणजे काय तर हे भगवान होण्याच्या म्हणजे जेव्हा लाटची स्टेप आहे, समजा बोधिसत्व आपण त्याला म्हणतो किंवा भगवान म्हणतो किंवा अरिहंत म्हणतो, तर त्याच्या पहिलीची स्टेप आहे तर ते म्हणजे भगवा. त्याच्यानंतर त्याने आणखी समजा ज्ञान संपादन केलं, आणखी धम्म जे काही आहे त्यांचा शोध लावला, त्याच्यानंतर तो भगवान बनणार. म्हणजे त्याला कोणी समजा हिंदू धर्मामध्ये भगवान म्हणजे त्याचा अर्थ काय म्हणतात की जे काही ईश्वर असते, सर्वश्रेष्ठ असते असे त्याला म्हणतात. तर असा जे असलेला भगवा हा भगवान बुद्ध आसनावर बसल्याच्या नंतर एका त्यांच्या बाजूला असलेल्या छोट्या आसनावर तो सुद्धा बसला. कारण तर भगवान हे भगवान होते, आरंत होते, बोधिसत्व होते, त्याच्यामुळं त्यांना मोठ्या आसनावर बसवलं आणि आपण छोट्या आसनावर बसले. काही दिवसापूर्वी शून्यखत्त लिच्छवी मजकडे येऊन म्हणाला, मी अलीकडे तथागताचे शिष्यत्व सोडले असून त्यांचा शिष्य म्हणून त्याचकडे राहत नाही. शून्यखत्ताचे म्हणणे खरे आहे काय. आणि त्यानंतर तो जो भगवा होता तर तो भगवान बुद्धाला काय म्हणते की काही दिवसापूर्वी एक शून्यखत्त लिच्छवी जे होता, जो भगवंताला शरण आलेला होता, भगवंताकडे शिष्यत्व प्राप्त केलं होतं, तर असा जो लिच्छवी आहे तो माझ्याकडे आले होता आणि त्याने मला असं म्हणलं की मी आता भगवान बुद्धाचं जे काही शिष्यत्व आहे तर ते सोडलेलं आहे, मी भगवान बुद्धाला सोडलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचा जे शिष्य म्हणून त्याचकडे राहत नाही, भगवान बुद्धाचा शिष्य म्हणून मी भगवान बुद्धाकडे राहत नाही. तर असं जो तो मला म्हणाला तर हे खरं आहे का असं भगवान बुद्धाला विचारतोय. भगवंताने उत्तर दिले, होय शून्यखत्त लिच्छवी जे म्हणतो ते खरे आहे. आणि त्यानंतर भगवान म्हणाले की होय शून्यखत्त तो जो काही म्हणाला तो खरा आहे. शून्यखत्त मला ते म्हणाला. त्यानंतर मी त्याला विचारले, शून्यखत्त तू माझ्या बरोबर राहा आणि माझा शिष्य हो असे मी कधीतरी तुला म्हणालो होतो काय. आणि त्यानंतर भगवान बुद्ध असे म्हणाले की मी शून्यखत्ताला म्हणालो होतो
की मी तुला कधीतरी म्हणलो होतो का माझ्याकडून की तू माझा शिष्य होय, तू तुझ्या मनानच माझा शिष्य झाला होता आणि त्यामुळं तुला जर योग्य वाटत नसेल तर तू तुझ्या मनानच जे काही शिष्य तू धरलेलं होतं ते तू सोडून देऊ शकतोस. म्हणजे या ठिकाणी सर्व स्वातंत्र्य आहे असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी म्हणाले. सुनखताने मला उत्तर दिले, नाही तुम्ही कधीच तसे मला म्हणले नाही. आणि त्यानंतर त्या सुनखताने त्याला म्हणलं की नाही भगवान, मी कधीच असं म्हणलं नव्हतं की तुम्ही मला काही असं म्हणजे माझा शिष्य हो म्हणून म्हणले, म्हणून मी माझ्या मनानं तुमचा शिष्य झालो होतो. मी त्याला विचारले, आणि तू तरी असे कधी म्हणाला होतास काय की शिष्य म्हणून मी भगवंताच्या चित्राखाली राहील. आणि त्यानंतर भगवान बुद्ध असे सुद्धा म्हणले की तो जो काही सुन्नखत्ता आहे त्या सुनखताला मी असं विचारलं होतं की आपलं असं कधीतरी बोलणं झालं होतं का की माझ्या चित्राखाली समजा किंवा माझ्या सानिध्यात तू 12 महिने राहशील, असं तरी कधी आपलं बोलणं झालं होतं काय? तर तेव्हा सुद्धा तो म्हणाला की भगवान नाही. नंतर मी त्याला विचारले, जर मी तुला सांगितले नव्हते आणि तूही विचारले नव्हते तर मग सोडून जाण्याची भाषा तू करतोस, याचा अर्थ काय? वेड्या, यात दोष तुझा की माझा? आणि त्यानंतर भगवान बुद्ध त्या भगवाला समजून सांगतात की जो काही सुनखत होत आलेला होता त्याला मी म्हणालो की जेव्हा तू मला विचारलेही नाहीस किंवा आपल्यात असं काही झालं नाही की तू माझ्यापाशी राहणार किंवा काही मी तुला असं म्हणलो नाही की तू माझा शिष्य होय, अशी कोणत्याच प्रकारची गोष्ट झाली नाही. आणि आता तू मला विचारतोस की मी हे सोडून जाऊ का? तर यात जे काही दोष आहे किंवा याच्यात काही जे फरक आहे तर या दोषाचा जे काही दोषी आहे याच्यामध्ये तूच आहेस. कारण मी तुला राहे म्हणलो नाही आणि मी तुला जाय सुद्धा म्हणणार नाही. पण भगवान, आपण सामान्य माणसाच्या शक्ती बाहेरील असे चमत्कार मला करून दाखवित नाही, सुनखत्त बोलला. आणि त्यानंतर सुनखत्त त्या भगवान बुद्धाला काय म्हणाला, म्हणजे असं भगवान बुद्ध सांगतात की हे भगवान, म्हणजे अरहंत, आपण सामान्य माणसाच्या शक्ती बाहेरील म्हणजे सर्वसामान्य माणसापाशी जे काही शक्ती असते याच्यापेक्षा वेगळं काही तुम्ही मला करून दाखवत ना. तर ते असं म्हणल्याच्या नंतर, अरे सुनखत्ता, मी तुला असे कधीतरी म्हटले होते की तू मला गुरु म्हणून स्वीकार कर आणि मी तुझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवीन. त्यानंतर भगवान बुद्ध त्या सुनखत्ताला असं सुद्धा म्हणाले की सुनखत्ता, मी तुला असं सुद्धा कधी म्हणलो होतो की मी काहीतरी असामान्य माणसाचे काही चमत्कार करून दाखवेल, काहीतरी वेगळ्या गोष्टी करून दाखवेल, असं तरी मी तुला कधी म्हणलो होतो? फक्त मी तुला माझा धर्म सांगितला होता, धम्म सांगितला होता. आणि माझा सांगलेलं धम्म म्हणजे धम्म प्रवचन जे आहे तर हे प्रवचन ऐकून तू माझा शिष्य झाला होतास. मी तुला कधीच म्हणलो नाही की माझा शिष्य होय, किंवा तुला असंही कधी म्हणलो नाही की मी काहीतरी चमत्कार करून दाखवल, काहीतरी हवेमध्ये जाळ निर्माण करल, हवेमध्ये काहीतरी वस्तू उडवेल, अशा प्रकारचं कोणतंही काही मी करतो म्हणून सांगितलं नव्हतं. नाही भगवान, तुम्ही असे कधीच आश्वासन दिले नव्हते. तू कधीतरी आपला असा विचार माझ्यापाशी व्यक्त केला होतास काय की भगवंताचे शिष्यत्व स्वीकारेल, कारण तसे केल्यास ते माझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवतील. म्हणजे त्यानंतर भगवान बुद्ध असे सुद्धा म्हणाले की जे काही सुनखत्ता आहे तर सुनखत्ताला असे भगवान बुद्ध म्हणाले होते की तुला असं तरी कसं वाटलं कधी, समजा की मी या याच्यामध्ये माझ्यापाशी तू राहिल्याच्या नंतर मी काहीतरी वेगळा चमत्कार तुला करून दाखवील, काहीतरी करून दाखवील, असं तरी तुझ्या मनात कसं आलं? तेव्हा तो सुनखत्ता म्हणतो, नाही भगवान नाही. जर मी तसे बोललो नसेल आणि तूही तसा बोलणार नसेल तर वेड्या माणसा, मला सोडून जाण्याच्या तुझ्या भाषेचा अर्थ काय? तुला असे वाटते काय की माझ्या धम्माचे प्रयोजन असामान्य चमत्कार करून दाखविणे अथवा न दाखविणे हा आहे? माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो, हा नाही काय? आणि त्यानंतर भगवान बुद्धानं त्या सुनखत्ताला सांगितलं की सुनखत्ता, कधी तूही मला बोलला नाहीस की तुम्ही चमत्कार करून दाखवणार आहात का, किंवा मीही तुला कधी सांगितलं नाही की माझ्या धर्मामध्ये मी काहीतरी चमत्कार करून दाखवणार आहे, त्याच्यामुळे तू माझ्याकडे ये. आणि अशा प्रकारचं कोणतंही आपल्यामध्ये बोलणं झालं नसलं तरीही सुद्धा फक्त माझं धम्म प्रवचन ऐकून तू माझा शिष्य झालेला आहेस आणि तरी तू विचारतोस मला की मी धम्म हे तुम्हाला सोडून जाऊ का? तर अशा प्रकारे जे काही दोष आहे हे दोष तुझा आहे, परंतु माझ्याकडे जो धम्म आहे हा धम्म स्वीकारल्याच्या नंतर किंवा त्या धम्माचं परिपालन केल्याच्या नंतर माणूस दुःखाचं जे काही आपल्या मनामध्ये असेल, आपल्यापाशी जे काही दुःख असेल
तो दुःख नाश करू शकत नाही का, असं भगवान बुद्ध म्हणाले. भगवान असामान्य चमत्कार करून दाखवा अथवा दाखवू नका. तथागताच्या धम्माचे उद्देश धम्मानुसार तो आचरण करतो, त्यांच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो हा आहे. आणि त्यानंतर त्यानं मान्य केलेलं समजा की भगवान जे काही असामान्य काही चमत्कार जे असल तर हे चमत्कार तुम्ही करून दाखवू नका, परंतु तथागताच्या धम्माचा जे काही उपदेश असल, जे काही उद्देश असल तर त्या धम्मानुसार जो आचरण करतो त्यांच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो हा आहे. सुनखत जर धम्माच्या उद्देशाने दृष्टीने पाहता असामान्य चमत्कार केले न केले तरी त्यांचे महत्व नाही, तर मग तुला चमत्काराच्या प्रदर्शनाचे एवढे महत्व का वाटते? पहा मूर्खा, या सर्व प्रकारात दोष तुझ्याकडेच आहे. आणि त्यानंतर भगवान त्या ठिकाणी त्या सुनखताला म्हणतात की जर काही धम्माचा जे काही उद्देश आहे तर ते तू जे काही दृष्टीने बघतो किंवा तुला असं वाटते की याच्यामध्ये काहीतरी चमत्कार मी करून दाखवील किंवा काही ना काहीतरी वेगळं करून दाखवील, तर हे जे काही तू विचार करतोस तर हे सर्व तुझा मूर्खपणा आहे. मी असं कधीच बोललो नाही असं त्या ठिकाणी सांगतात. त्यामुळं जे बी काही तू विचार केलास त्याचा दोषी तू आहेस. भगवान, परंतु आपण मला वस्तू जातीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडवित नाही. आणि त्यानंतर परत तो जो काही हे सुनखत आहे तो सुनखत भगवान त्याला काय म्हणते की भगवान जो काही वास्तू जातीचा जे काही आरंभ असेल, म्हणजे ही दुनिया कशी निर्माण झाली, माणसं कसे निर्माण झाले, कसं म्हणजे सृष्टी निर्माण झाली, तर याच्या संदर्भात तुम्ही आम्हाला काहीच सांगत नाही. तेव्हा भगवंत म्हणाले, सुनखता, मी तुला कधीतरी असे म्हटले होते काय की तू माझा शिष्य हो आणि तुला मी वस्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवील. आणि त्यानंतर सुद्धा भगवंत त्या सुनखताला म्हणाले की सुनखता, मी तुला असे कधी म्हणलो होतो काय की तू माझा शिष्य होय आणि मी या जगाचं जे काही प्रारंभ असेल, सुरुवात असेल त्याच्या बदले संदर्भामध्ये मी तुला काही सांगेल असं कधी म्हणलो होतो काय? तेव्हा तो म्हणाला, नाही भगवान. किंवा तू तरी मला असे कधी बोलला होतास काय की तुम्ही मला वास्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवा म्हणजे मी तुमचा शिष्य होईल. त्यानंतर भगवान म्हणाले की तू तरी असा कधी मला म्हणाला होतास का की मला मानवाच्या प्रारंभीचा काहीतरी इतिहास मला सांगा आणि सांगलं तरच मी तुमचा शिष्य होईल. आणि तेव्हा सुद्धा तो सुनखत म्हणाला, नाही भगवान, जर मीही तुला असे आश्वासन दिले नव्हते आणि तूही तशी मागणी केली नव्हतीस, मग हे वेड्या माणसा मला सोडून जाण्याची भाषा करतो याचा अर्थ काय? माणसाचे पाप नाहीसे करण्यासाठी वस्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविणे अथवा न घडविणे हे माझ्या धम्माचे प्रयोजन आहे असे तुला वाटते काय? माझ्या धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे नव्हे काय? आणि नंतर भगवान त्याला म्हणतात की तुला असं कसं वाटते की तूही बोलला नाहीस, मी तुला सांगितलं नाही, तुला असं कसं वाटते की मी काहीतरी एखादा चमत्कार करून दाखवील आणि चमत्कार करून जे काही लोकांचं दुःख आहे ते दुःख दूर करील असं तुला कसं वाटते? आणि मी जे काही धम्म सांगतो तर या धम्माचं आचरण करून जे माणसं दुःखी आहेत तर त्या माणसाच्या जीवनातलं दुःख नाहीच होईल आणि ते लोक सुखी होतील. तर हे तुला वाटत नाही का? जे माझ्या धम्मामध्ये असं आहे असं तुला वाटत नाही का? भगवान वस्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला अथवा घडविला तरी तो तथागताच्या धम्माचा उद्देश नाही. तथागताच्या धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करील तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे आहे. आणि या ठिकाणी जो काही भगवंताचा धम्म आहे त्या धम्माचं जे काही आपण अनुकरण केलं तर आपण आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हा आहे. सुनखत, जर धर्माच्या उद्देशाच्या दृष्टीने वस्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला वा ना घडविला हे जर महत्वाचे नाही तर मग तुला तरी त्या साक्षात्काराची आवश्यकता का वाटत आहे? त्यानंतर भगवंत त्या सुनखताला म्हणाले की जर धर्माचा काही जे उद्देश आहे तर त्या दृष्टीने वस्तू जातीच्या आरंभाचा म्हणजे मानव जे सृष्टी कशी निर्माण झाली या तेव्हाचा काही इतिहास असेल, काही कसं घडलं काही नाही हे जर काही महत्वाचं नसेल म्हणजे तेव्हा ही सृष्टी कशी घडली, काय झालं याचा आता काहीही विचार केला तरी काही फरक पडणार आहे का? काही आपलं हलकं भारी होणार आहे का? त्याच्यानं काही आपलं काही सुखदुःख काही तयार होणार आहे का? काहीच नाही. मग त्या गोष्टीची माहिती घेऊन जरी आपल्या जीवनामध्ये काहीही बदल होणार नसला
तर मग तेव्हाचा विचार काच करावा आपण. जे झालं असेल ते झालं असेल, आपल्याला त्याच्यावर काय गरज नाही. आता आपण या युगामध्ये आहो, या युगामध्ये आहो, आणि आता या जगाची लोकसंख्या काय आहे, मानव कसे आहात याचा फक्त आपण विचार केला पाहिजे आणि हा साक्षात्कार आपण केला पाहिजे असं भगवान बुद्ध सांगतात. या संवादावरून स्पष्ट होते की धर्म, रिलिजन हा कल्पनेत वस्तुजाताच्या आरंभाचा साक्षात्कार याला महत्व आहे, धम्माच्या कल्पनेत ते नाही. आणि म्हणून हे आतापर्यंत जे काही भगवान बुद्धाचं जे काही या ठिकाणी धम्म सांगितलेलं आहे समजून, तर त्यामध्ये जो काही धर्म असेल किंवा जे काही रिलिजन असेल तर यांची जे काही कल्पना आहे, तर या कल्पनेची जे काही भगवान बुद्धाची जी काही कल्पना होती तर ही कल्पना वेगळी होती असं धम्मामध्ये सांगितलेलं आहे. यानंतर धर्म आणि धम्म यामधील इतर भेद भगवान आणि पोटपद यांच्यामधील संवादात व्यक्त झालेले आहेत. आता यानंतर परत भगवान बुद्धानं धर्म आणि धम्म यांच्यातील काही जे भेद असतील, काही फरक असतील ते सुद्धा समोर सांगितलेले आहेत. एकदा भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडकते जेतवनातील आरामात होते. त्या ठिकाणी त्या समयी पोटपद नावाचा परिवारजक राणी मलिकेने तत्वदर्शनावरील वादविवादासाठी तो एक प्रासाद तयार केला होता, तिथे राहत होता. आता या ठिकाणी एक वेळेस भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनाथपिंडक मधलं जे जेतवन होतं तर त्या जेतवनामध्ये राहायला होते. आणि त्यावेळी जो एक पोटपद नावाचा एक परिवारजक होता, तर तो परिवारजक तिथली असणारी जी काही राणी होती मल्लिके नावाची, तर त्या मल्लिकेने या परिवारजकाला जे काही तत्वदर्शन, जे काही मार्गदर्शन, तत्वदर्शन यांच्यावर जे काही वादविवाद निर्माण होतात ना, तर त्यांचा ते वादविवाद सोडवण्यासाठी किंवा त्यांच्यावर काही त्यांचं मत मांडण्यासाठी एक प्रासाद तयार केला होता. प्रासाद म्हणजे समजा एक मिटिंगचा हॉल, वाडा समजा अशा प्रकारचं तयार केलेला होता. तर त्या ठिकाणी तो पोटपद नावाचा जो परिवारजक होता त्या ठिकाणी राहायला होता. त्यांच्याबरोबर त्यांच्या 300 अनुयायांना जथ्था होता. भगवान आणि पोटपद या दोघांमध्ये एक प्रसंगी खालील संवाद घडून आला. आणि ज्या वेळेस हा जो काही पोटपद नावाचा जो काही गृहस्थ होता, जो काही परिवारजक होता, तर त्यांच्यासोबत अनेक 300 अनुयायी सुद्धा त्यांचे होत्या. म्हणजे तो एकटा त्या ठिकाणी राहत नव्हता, 300 अनुयायासोबत तेथे एकत्र राहत होता. आणि त्यावेळेस भगवान बुद्धाचा आणि त्यांचा एक संपर्क त्या ठिकाणी आला. तेव्हा पोटपद म्हणाला, जग शाश्वत आहे काय आणि ती शाश्वत आहे आणि इतर सर्व तत्वसंबंधी मते चुकीची आहेत असे आपले म्हणणे आहे काय. आणि या ठिकाणी जे काही पोटपद भगवान बुद्धाला काय विचारते की हे जे जग आहे तर हे शाश्वत आहे काय असं भगवान बुद्धाला विचारते. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की पोटपद या विषयावर मी काहीच मत व्यक्त केलेले नाही. आणि भगवान बुद्ध काय म्हणतात की हे जे काही प्रश्न विचारला तर याच्यावर मी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा विचार केलेला नाही. यानंतर पोटपदाने भगवंताला खालील प्रश्न विचारले, जग शाश्वत नाही काय, जग शांत आहे काय, जग अनंत आहे काय, आत्मा आणि शरीर या दोन भिन्न वस्तू आहेत काय, ज्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय, त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय, त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही. म्हणजे त्यानंतर जेव्हा भगवान बुद्धाने त्याचं सांगितलं की जे काही हे जग जे आहे हे शाश्वत आहे की नाही याच्यावर भगवान बुद्धानं काहीही सांगितलं नाही आणि याच्यावर मी कोणताही विचार केला नाही असं भगवान बुद्धानं जेव्हा म्हणलं, तेव्हा पोटपदानं नंतर प्रश्न भगवान बुद्धाला विचारले की जर तुम्ही याच्यावर विचार नाही केला तर मग काही जग शाश्वत नाही का, किंवा हे जग काय आहे हे शांत आहे काय, किंवा हे जग अनंत आहे काय, अशा प्रकारचे त्या पोटपदनं भगवान बुद्धाला प्रश्न विचारले. आणि या प्रत्येक प्रश्नाला भगवंताने एकच प्रकारचे उत्तर दिले, पोटपद या विषयावर मी आपले मत व्यक्त केले नाही. आणि जे बी प्रश्न तो पोटपद विचारत जात होता तर भगवान बुद्धनं या गोष्टीवर कोणत्याही प्रकारे विचार केलेला नव्हता असं त्या भगवान बुद्ध विचार म्हणजे उत्तर देत होते. या विषयावर भगवंताने का मत व्यक्त केलेले नाही, कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही, त्याचा धम्माशी संबंध नाही, ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाही,
त्याच्यापासून अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थाचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही, म्हणून मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात की हे जे काही तू प्रश्न करतोस, जे काही जग आहे शाश्वत आहे काय, तर हे जग शाश्वत असलं काय नसलं काय याच्यावर काही घेणं देणं आहे का? बरं, हे काही एका माणसापासून तयार झालेलं आहे, काही एकदमच असं तयार झालेलं आहे का, प्राण्यापासून माणूस तयार झालेला आहे? अशा प्रकारचा कोणताही विचार करून आपल्याला फायदा होणार आहे का? कोणताच फायदा होणार नाही. आणि मग कोणताच जर फायदा होत नसेल तर या गोष्टीचा आपल्या धम्मामध्ये काही फरकच पडणार नाही. आणि धम्मामध्ये जेव्हा फरक पडणार नाही तर मग अशी गोष्ट झाली काय न झाली काय याच्यावर विचार करून फुकट आपला वेळ घालण्यात काय अर्थ आहे, असे भगवान बुद्ध म्हणतात. मग भगवंताने निश्चित असे काय केले आहे? मग त्यानंतर त्या पोटपदानं विचारलं की भगवंताने निश्चित असं काय केलेलं आहे? तर तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की पोटपदा, मी दुःख म्हणजे काय, दुःखाचे कारण काय, दुःखाचा निरोध म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे. तेव्हा भगवान बुद्ध काय सांगतात की हे जग शाश्वत आहे की नाही मला याच्यावर काही घेणं देणं नाही आणि मी याचा विचार नाही केला तर मला फक्त आजच्या जीवनामध्ये काय पाहिजे किंवा काय आहे त्याचा विचार केलेला आहे. आणि म्हणून मला असं समजलं की आजच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे हे मला जाणलेलं आहे आणि त्यामुळं या जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखाचं काही निराकरण सुद्धा आहे, म्हणजे सुख कसं घेता येईल हे सुद्धा आहे. तर याचा मी अभ्यास केलेला आहे, याचा मी विचार केलेला आहे असं भगवान बुद्ध सांगतात. तेव्हा भगवंताने हे तरी का स्पष्ट केले? तेव्हा तो जो काही पोटपद होता तर तो म्हणाला की भगवंताने हे तरी का स्पष्ट केले, म्हणजे याचा तरी काय विचार केला? तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले पोटपद, कारण त्यांच्यापासून लाभ आहे तो धम्माचा विषय आहे. सदाचरण, अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, समन, सत्यज्ञान, आठा मार्गातील उच्चतर अवस्था संबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येते. म्हणूनच तर मी दुःखाकरण आणि दुःख निरोधाचे साधन यासंबंधी विधान केलेले आहे. म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणतात की मी जे काही असा धम्म दिलेला आहे, ज्या धम्मामध्ये माणसाची सदाचरण किंवा अनासक्ती किंवा जे काही राग असेल त्या राग दोषापासून मुक्ती, शांती, त्याच्यानंतर शमन किंवा सत्य ज्ञान म्हणजे काल्पनिक ज्ञान नाही तर काही सत्याचं ज्ञान आणि त्याच्यानंतर जे काही अष्टांग मार्ग आहे तर हे अष्टांग मार्ग जे आपल्या जीवनामध्ये निर्वाणाला साधता येईल, निर्वाण साधता येईल आणि आपल्या जीवनामध्ये काही असणारं जे काही दुःख आहे तर हे दुःख नाहीसं करून त्या माणसाला सुखी होता येईल. त्यामुळं या जन्मामध्ये जे आपल्याला पाहिजे त्याचाच फक्त मी विचार केला आहे आणि त्याचाच मी धम्म तयार केलेला आहे. या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहोंचे स्वरूप स्पष्ट झालेले आहे. ते दोन विषय एकमेकापासून अगदी भिन्न आहेत. धर्माचे प्रयोजन जग प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना ही आहे. तर या ठिकाणी जे काही भगवान बुद्धानं धर्म आणि धम्म सांगितलेलं आहे तर धर्म म्हणजे काय की हे जग कसं निर्माण झालं तो धर्मामध्ये येते, त्याचा विचार करायला लावते, म्हणून त्याला धर्म म्हणतात. आणि धम्म म्हणजे काय तर धम्म म्हणजे फक्त आजचा दिवस बघायचा, आजचं काही जीवन असेल ते बघायचं. माझा आत्मा आहे तो गेल्या जन्मात कोणत्या तरी हिच्या जन्माला आलेला होता किंवा ते पुढच्या जन्मामध्ये परत जन्माला येईल याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. ते पुढच्या जन्माला येईल की न येईल मला याच्यावर काहीही घेणं देणं नाही. मला फक्त घेणं देणं काय आहे, या जीवनामध्ये मी जे माझं जीवन आहे तर ते जीवन सुखकर कसं बनवतो याच्या संबंधी माझा धर्म आहे असं भगवान बुद्ध सांगतात. त्यानंतर नीती आणि धर्म. नीतीचे धर्मात स्थान कोणते? वस्तुतः धर्मात नीतीला स्थान नाही. आता यानंतर भगवान बुद्धांना असं सांगितलेलं आहे की जे काही नीती असेल नीती आणि त्यानंतर धर्म. आता नीती म्हणजे काय? नीती म्हणजे असं साधं समजा आपल्याला असं सांगता येईल की जे काही नीतिमत्ता असेल किंवा आपल्या मनामध्ये जे काही विचार असतील जे इतरांसाठी असतील, प्राणी मात्रासाठी असतील, झाडाझुडपासाठी असतील किंवा
आपलं जे काही त्याला काय म्हणता येईल समजा नीती म्हणून आपण आपलं एक प्रामाणिकपणा समजा. तर अशा प्रकारचं जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्या धर्मामध्ये जे काही नीती आहे या नीतीला स्थान नाहीये. म्हणजे धर्म वेगळा आणि नीती वेगळी आहे. धर्माचे विषय म्हणजे देव, आत्मा, प्रार्थना, पूजा कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ हे होत. म्हणजे धर्म जे सांगितलं आताच बघितलेलं आहे. पण धर्म म्हणजे काय की ज्या ठिकाणी काल्पनिक विचार उत्पन्न होतात तो म्हणजे धर्म. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये हे सृष्टी कशी निर्माण झाली, एका माणसापासून जन्म झाली की कसे जन्मी, कोणता देव होता का किंवा कोणता ईश्वर होता का आणि त्यानं हे जग निर्माण केलं काय, अशा प्रकारचे विचार ज्या ठिकाणी निर्माण होतात त्याला धर्म म्हणतात. तर हा जो काही धर्म आहे तो अशा प्रकारचे समजा देव असेल, आत्मा असेल, प्रार्थना असेल, जे काही पूजा कर्मकांड असेल, विधी असेल, अशा प्रकारचे हे जे काही यज्ञ म्हणजे जे गोष्टी निर्माण करते. एका माणसाच्या दुसऱ्या माणसासंबंधी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ येतो. आणि नीती म्हणजे काय की जेव्हा एका माणसाशी दुसऱ्या माणसासोबत काही संबंध येतो तर तेव्हा नीतीचा संबंध येतो. धर्मामध्ये नीतीचे घेणे नाहीये. म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की नीती म्हणजे काय की इतरासोबत ठेवणारे जे काही दयाभाव असेल, प्रेमभाव असेल, करुणाभाव असेल म्हणजे आपली नीती. की आपली नीती कशी आहे म्हणजे इतरांसंबंधी आपले विचार कसे आहेत, इतरांसंबंधी आपली करुणा भावना कशी आहे म्हणजे नीती असं मानल्या जाते. एका माणसाच्या दुसऱ्या माणसाचा संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो. शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धर्मात नीतीचा समावेश होतो. आणि फक्त जर समजा कुठं समजा शांती ठेवायची समजा किंवा जे काही सुव्यवस्था म्हणजे सर्व जग समजा सुरळीत राहील म्हणजे कुठं भांडणं होणार नाहीत किंवा कुठं कोणी चोरी करणार नाही, तर अशा प्रकारचे जे काही विषय समोर येतात तर अशामध्ये फक्त धर्मामध्ये नीतीचा संबंध येतो. शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धर्मात नीतीचा समावेश होतो. धर्म हा एक त्रिकोण आहे. आपल्या शेजाराची चांगुल्याने वागा कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात. ही धर्माची विचारसरणी आहे. आता विचारसरणी जे काही धर्माची विचारसरणी आहे ते विचारसरणी काय सांगते की आपले जे काही शेजारी असतील किंवा जे काही नाते असतील तर यांच्यासोबत चांगुलपणाने वागा. म्हणजे दोघांचा एकूण एका सोबत संबंध सांगितलेला आहे की दोघंही परमेश्वराचे लेकर आहेत, कोणत्या तरी ईश्वराचे लेकर आहेत, कोणत्या तरी ईश्वराने त्याला तयार केलेलं आहे. म्हणजे त्याला याला तयार केलं त्याला तयार केलं. म्हणून दोघांना बी असं म्हणायला पाहिजे. काय म्हणायला पाहिजे की मला बी ईश्वराने निर्माण केलं, तुला ईश्वराने निर्माण केलं, मग आपण एक दुसऱ्यासोबत चांगले राहू. तर हे झाली धर्माची गोष्ट. म्हणजे जिथं काल्पनिक शक्ती निर्माण होते. प्रत्येक धर्म नीती शिकवतो परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे. आणि अशा प्रकारे प्रत्येक धर्म जे आहे तर हे नीती शिकवते. म्हणजे ज्या ठिकाणी धर्म येते, ज्या ठिकाणी कोणीतरी ईश्वर आहे त्या ईश्वराने आपल्याला निर्माण केलेलं आहे, मग त्याचा नीती येते. नीती कशी येते की ईश्वराने तुला निर्माण केलं, मला निर्माण केलं, मग आपण एक दुसऱ्यासोबत चांगलं राहू. किंवा समजा उदाहरणासाठी सांगायचं समजा की एका घरामध्ये जेव्हा एक माणूस असते त्याला 2 मुलं 3 मुलं असतात. तर हे जे 2-3 मुलं असते तर या 2-3 मुलाचा काहीही संबंध नसताना फक्त धर्म त्या ठिकाणी येते की तुझा बाप एक आणि माझा बाप एक, त्याच्यामुळे आपण एकूण एकासोबत चांगले राहू. म्हणजे ती झाली नीती. परंतु समजा एखादा बाजूचा कोणीतरी असेल ते लहानपणापासून शाळेत जातात, एक दुसऱ्याच्या समजा डब्यातलं समजा खातात, एक दुसऱ्याची पाठ्यपुस्तक असेल एकूण एकाला देतात, एकूण एकासोबत राहून खेळून लहानाचे मोठे होतात. आणि जसे मोठे झाले की मोठे झाल्याच्या नंतर एकाला समजा चांगलं काम भेटलं, एकाला काम चांगलं नाही भेटलं, एकाला चांगली नोकरी भेटली, एकाला नाही नोकरी भेटली. की अशामध्ये काय होते की ज्या लहानपणीपासूनच जे काही त्याने जे नीती अवलंबायला पाहिजे तर ती नीती तिथं तुच्छ पडते. आणि काय होते की लहानपणापासून जे 10-20 वर्षे एकूण एकासोबत जे वाढून मोठे झालेले असतात, जे काही जिव्हाळा निर्माण झालेला असते, जे काही प्रेम निर्माण झालेले असते, तर एका क्षणात त्याच्यापासून प्रेम खतम होऊन जाते. आणि ज्याला जास्त काम मोठं भेटलेलं आहे, ज्याला मोठी नोकरी भेटलेली आहे, तर ते म्हणते आता तू माझ्या लायकीचा नाहीस, म्हणते तुला छोटी नोकरी आहे किंवा मी लय मोठा ऑफिसर हो, तू नौकर हस, असं म्हणते. आणि नीती तिथं खतम होते. धर्म तिथं राहते, परंतु नीती मात्र तिथं खतम होते.
तर नीती कुठं असते मग, की ज्या ठिकाणी फक्त आपण दोघांची काहीतरी समजा एकाच बापाचे आपण दोन लेकर आहो, मग चला आपण एकूण एकासोबत चांगलं राहूया, म्हणून फक्त नीती निर्माण होते. ती त्याला जोडलेला असा डब्बा आहे, वेळ पडेल त्याप्रमाणे तो त्याला जोडता किंवा त्यापासून सोडविता येतो. बघा आणखी परत काय सांगितलं, की तो असा डब्बा आहे. म्हणजे मी आता तुम्हाला काय सांगितलं, की समजा एखादा वडील असेल आणि दोन मुलं असतील, तर फक्त नीती म्हणून आणि धर्म म्हणून ते, म्हणजे धर्म म्हणून की मी फक्त आपण दोघं एकाच बापाचे लेकर आहोत म्हणून आपण सोबत राहूया अशी नीती निर्माण होते. आणि कमी जास्त समजा तिसरा माणूस एखादा कोणी येत असेल आणि एका भावाला जर झगडा करत असेल, तर त्या ठिकाणी नीती निर्माण होते की नाही नाही ते बी माझ्याच बापाचे लेकरू आहे, म्हणजे माझा भाऊ आहे, मग चल मी बी त्याच्याबरोबर गेलं पाहिजे, मग चल आपण दोघं जण त्याला मारू. म्हणजे ही झाली नीती. परंतु अशी जी नीती आहे तर हे एक डबा आहे. हे ज्याप्रमाणे युग बदलेल, ज्याप्रमाणे समजा काही ना काहीतरी फरक पडेल, त्या अर्थी ही नीती बदलत जाते. आणि हे आपण बघतो आहे, एका बापाचे दोन लेकर जरी असतील तर ते कोटपर्यंत सोबत राहतात, जोपर्यंत समजा कोणत्या तरी ते कमाईला लागणार नाहीत किंवा ते मोठे होणार नाहीत, 20-25 वर्षाचे होणार नाहीत किंवा त्याचे लग्न होणार नाहीत. आणि जसे लग्न झाले, जसे मोठे झाले, जसे कारभाराला लागले किंवा कारभाराला नाही बी लागले, समजा निघाले, समजा आगाव समजा पिदाडे खादाडे निघले, की मग थोडं काही जास्त झालं की बापाची जे काही प्रॉपर्टी आहे, मग मला एवढीच प्रॉपर्टी का, तुला एवढीच प्रॉपर्टी का, भावाभावात मारमाऱ्या, खून, वाद शिवाय होतात की नाही. म्हणजे त्याची नीती कुठे गेली, नीती संपुष्टात आली की नाही. म्हणजे नीती राहते का त्या दोघांमध्ये, नाही राहत. धर्माच्या या व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे, म्हणून नीती ही धर्माची प्रभावशाली ठरत नाही. आणि अशा प्रकारे जे काही व्यवहार असते, जे काही आता सांगण्याप्रमाणे तुम्हाला जे काही भाऊ भावाचे जे काही व्यवहार असते, तर अशा प्रकारचा जो काही व्यवहार निर्माण होते, त्या ठिकाणी मात्र नीतीचे कार्य जे काही आहे ते आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे, म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही. म्हणून जे काही धर्म आहे या धर्मामध्ये नीती जे काही आहे प्रभावशाली ठरते का, म्हणजे आता ज्याप्रमाणे उदाहरण दिले त्याप्रमाणे नीती जर शेवटपर्यंत माणसाने बाळगली तर शेवटपर्यंत ते एकाच बापाचे लेकर राहतात. परंतु जेथं नीती संपुष्टात आली तिथं फक्त धर्मच उरलेला राहतो आणि धर्मामध्ये फक्त एकाच बापाचे लेकर म्हणून ते निर्माण राहतात, पण भाऊ भावाला कधी बोलत बी नाहीत. तर अशाप्रमाणे फक्त धर्म राहतो, परंतु नीती ही संपुष्टात येते. त्यानंतर धम्म आणि नीती. आता बघितलं की जे काही धर्म आणि नीती बघितला, आता धम्म आणि नीती बघायची आहे. धम्मात नीतीचे स्थान कोणते, यांचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. आता या ठिकाणी धर्म आणि नीती याच्यामध्ये खूप फरक होता. आणि धर्मामध्ये नीती राहू शकते पण नीतीमध्ये धर्म राहू शकत नाही, हे आपण बघितलेलं आहे. परंतु आता जे काही धम्म आहे, धम्म अगोदर बघितलं आपण धर्म, आणि आता बघत आहोत धम्म. म्हणजे हे माणसाला लवकर समजतच नाही की धम्म काय आणि धर्म काय. तर आता आपण बघत आहोत धम्म. तर हे जे काही धम्म आहे, तर हे धम्म आणि नीती हे दोघात एकूण एकामध्ये राहतात. दुसऱ्या शब्दात बोलावायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्यांचे स्थान नीतीने पटकावलेले आहे. आणि या ठिकाणी धम्म जे काही आहे बुद्धानं सांगितलेला, तर त्या धम्मामध्ये जरी देव काही आहे तर या देवाला स्थान नसेल तरी पण नीतीमध्ये स्थान राहते. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. आता जे काही धम्म आहे या धम्मामध्ये जे काही देव असेल, ईश्वर आहे, याला स्थान आहे का, मानते का, धम्म मानत नाही, भगवान बुद्ध मानत नाहीत. म्हणजे त्याप्रमाणे त्यामुळं जे काही प्रार्थना असेल, जे काही तीर्थयात्रा असतील, कर्मकांड असेल, याला सुद्धा धम्म मानत नाही. आणि नीती हे धम्माची सारा आहे, याशिवाय धम्म नाही. आणि नीती जे काय आहे तर तो धम्माचा सार आहे. म्हणजे धम्मच आहे, धम्मामुळं नीती तयार होते आणि त्यामुळं त्याशिवाय धम्म नाही. धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे, यातूनच नीतीचा उगम होतो. आणि अशा प्रकारचं जे काही भगवान बुद्धानं जे काही धम्म सांगितलेलं आहे, तर त्या धम्मामध्ये भगवान बुद्धानं काय सांगितलेलं आहे की समताभाव सांगितलेला आहे, करुणाभाव सांगितलेला आहे, दयाभाव सांगितलेला आहे, अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. आणि यामुळं जे एकमेकांमध्ये प्रेम तयार झालं म्हणजे होते आणि यातूनच नीतीचा उगम होते.
त्यासाठी देवाच्या आज्ञेची आवश्यकता नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतिमान व्हायचे नाही, तर स्वहितासाठी माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. आणि अशा प्रमाणे धम्मात जे नीती निर्माण होते, तर त्या नीतीपासून कोणीही बंधनकारक नाही. समजा की कोणता देवाविषयी काहीतरी बोलायचं किंवा धर्माविषयी काही बोलायचं किंवा हे जग कोण निर्माण केलं, कसं निर्माण झालं, याचं काही घेणे नाही. फक्त आजच्या युगामध्ये जे काही आपण आहोत, जे काही आपल्या आजूबाजूला आहेत, जे काही भाऊ बंधुकी असेल, जे काही नातेसंबंध असतील, तर त्यांच्यासोबत चांगलं वागायचं आणि स्वहितासाठी म्हणजे आपलं सुख निर्माण करायचं, म्हणजेच प्रेम, एकूण एकावर प्रेम केलं पाहिजे. अशा प्रकारची नीती या ठिकाणी निर्माण होते, असं या ठिकाणी भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तर तो धम्म सांगतो. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत.